वो कसम वो इरादा भूलेगा दिल जिस दिन तुम्हें वो दिन जिंदगी का आखिरी दिन होगा। क्या हुआ मेरा वादा वो कसम ऐसा भी क्या कि तुझे कुछ भी याद नहीं। क्या हुआ मेरा भूलेगा दिल जिस दिन तुम्हें क्या हुआ आसमां में तेरी ये ज़मीन है, तू जो है तो सब कुछ है, ना कोई कमी है। तू ही दिल है, तू ही चाबी है, तू खुशी है, आसरा यारो दोस्ती तेरी होने बुराई पे काटे वो दोस्त, गम की हो धूप साया बने तेरा वो दोस्त, नाचे भी वो तेरी खुशी में। अरे यारो मोहब्बत भी तो बंदगी है, ये ना हो तो क्या फिर बोलो ये जिंदगी है। कोई तो हो रास्ता तेरा हो या कोई तो हो रास्ता। टूटा टूटा एक परिंदा ऐसे कि जुड़ ना पाया, लूटा लूटा किसने उसको ऐसे लूटा कि फिर उड़ ना पाया। टूटा टूटा एक परिंदा ऐसे टूटा कि फिर जुड़ ना पाया। लूटा लूटा किसने उसको ऐसे लूटा कि फिर उड़ ना
बादल ही थे वो कहता रहा मगर कि अल्लाह के बंदे, अल्लाह के बंदे, अल्लाह के बंदे हंस दे, जो भी हो कल फिर आएगा। अल्लाह के बंदे हंस दे, अल्लाह के बंदे, अल्लाह के बंदे हंस दे, जो भी हो कल फिर आएगा। Okay, so this is gonna be the last song. न जाने कब से उम्मीदें कुछ बाकी है, मुझे फिर भी तेरी याद क्यों आती है। न जाने कब से वैसे जिंदा हूँ ऐ जिंदगी तुम मेरे में, दर्द ही दर्द बाकी रहा है सीने में, सांसें लेना भर ही यहाँ जीना नहीं है। अब तो जिंदा हूँ love you all. Please do follow us. Actually, I just need a minute. We have a band and अभी फिलहाल के लिए कोई कंटेंट पोस्ट नहीं किया है because हम लोग ओरिजिनल्स पोस्ट करने वाले हैं उसमें. So अभी से फॉलो करके रखो, कुछ नहीं जा रहा है फॉलो करने में. And इंडिविजुअली हम सबको फॉलो करो. एक बार थॉमस के लिए प्लीज ह्यूज राउंड ऑफ अप्लॉज गाइस. Come on, make some noise. और सोम के लिए तो फिर सोम तो आप लोगों का चाइल्ड है. Harsh Shetty, guys. Please do follow us on Instagram. Thank you so much. Have a great day, guys. Thank you so much. Thank you so much. Okay. So now I just remembered that Team Dimensions has a little message for you. But in order to receive it, you need to raise your right hand up. Everyone, raise your right hand up. Okay. Now put it on your left shoulder. Everyone, put it on your left shoulder and give yourself a pat because you have been doing so well. You were doing great. Today is good. Tomorrow will be a better day. We'll keep growing better and stronger together. So Dimensions is telling you, folks, raise to your good spirits. Okay. Are you ready? Anyone from here? Yes, 2008 is the right answer. Congratulations. Okay, this is one. What is the name of Thor's hammer?
answer here again. Okay, what is Captain America's shield made out of? Okay, there are huge Marvel fans in the house. Okay, so next one. What country are Scarlet Witch and Quicksilver from? Anyone from this side? Yes. Yes, yes. American exhibit. This is a tough one. Anyone from this side? Yeah. Okay, I can see some discussion going on there. Yes, anyone from here knows the answer? Any guess? No. No. Anyone from there knows the answer? Any guess? Try. Okay, you can even Google if you want. You can Google. Sorry. Yes, so the right answer was Quicksilver. Alright, so we have a very special guest with us tonight who's none other than Kushal Badrike. So, Kushal Badrike is a very well-known actor and comedian in Marathi film industry. He did theatre before, which made his entry into the industry easy. Some of his hit plays are Jago Mohan Pyare and Lali Leela. He has worked on some well-known Marathi shows, Foo by Foo and Sala Hava Yuddha. So give a huge round of applause for Kushal Badrike. थँक यू सो मच. गड्या, तुमची एनर्जी लईच भारी आहे. एंट्रीला फटाका वगैरे फुटेल असं अपेक्षित नव्हतं, पण तो फटाका माझ्या पंच सारखा आहे. एक फुटला एक राहिला. हॅलो सर, सो फर्स्ट ऑफ ऑल तुमचं मनापासून स्वागत आहे केळकर कॉलेजमध्ये आणि आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये गप्पा टप्पा. सो माझा पहिला प्रश्न असा आहे की मी इंट्रोडक्शनमध्ये मेन्शन केलं की तुम्ही नाटकांमध्ये काम केलं आहे आणि आता तुम्ही चित्रपटातही काम करता, तुमची एक वेब सिरीज पण आहे. सो एक थिएटर आर्टिस्ट टू समवन हू वर्क्स इन द सिनेमाज, काय जर्नी राहिली आहे? काम तर तसंच करतो, पैसे जास्त मिळायला लागले. हळूहळू आपलं काम आवडायला लागतं, तसं लोक खरंच जास्त पैसे द्यायला लागतात. माझ्या बाबतीत तसंच घडत गेलंय. काम मी प्रामाणिकपणे करतच होतो, हळूहळू शिकत होतो. मला असं वाटतं की एकांकिकांमधनं आणि नाटकांमधनं आपण हळूहळू ग्रो होत जातो, शिकत जातो. तसं आम्ही पडत झडत इथपर्यंत आलो आपले. सो तुमचं आवडतं माध्यम कुठलं आहे लोकांपर्यंत पोहोचण्याचं, थिएटर, सिनेमा का वेब सिरीज? सिनेमा हा मला आवडतो करायला, पण आत्ता काही वर्षांपासनं मला असं वाटतं की वेब सिरीज हे एक माध्यम झालं आहे की आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतो. नाटक हे माध्यम कसं होतं की आपण लिमिटेड लोकांपर्यंत पोहोचू शकतो. जे लोक नाटकाला येतील किंवा आम्ही ज्या गावी जाऊ, तर जी काही माणसं असतील 500, 700, 1000, 2000. पण आत्ता कसं झालं की तुम्ही वेब सिरीजवर तुम्ही इथेच काम करू शकता जिथे आहात, तुम्हाला ट्रॅव्हल नाही, काही नाही, आणि तुम्ही मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचू शकता. रादर यूथकडे आपण जास्त पोहोचू शकतो असं मला वाटतं. मला पर्सनली सिनेमात काम करायला जास्त आवडतं, पण लोकांपर्यंत जर जास्त पोचायचं असेल तर मला वाटतं हे माध्यम फार प्रभावी आहे. सो तुमचा पहिला चित्रपट होता जत्रा आणि तुम्ही आता रिसेंटली इंस्टाग्रामवर पोस्ट टाकली होती की तुम्हाला पार्ट 2 हवा आहे. सो ॲज अ ऑडियन्स आम्ही एक्सपेक्ट करू शकतो पार्ट 2? आता मी तुम्हाला एक गंमत सांगू काय. खूप वर्ष मी आणि सिद्धार्थ जाधव दोघेही खूप वर्ष केदार सरांच्या मागे होतो की सर आपण जत्रा पार्ट 2 करूया. आणि आता हळूहळू कसं झालं, तो आमचा पहिला सिनेमा होता, आम्ही सगळेच स्ट्रगलर होतो
आणि अर्थात भरत सर सोडून तेव्हा भरत दादा तर सुपरस्टार होता जसा आजही आहे. पण आम्ही बाकीचे सगळे स्ट्रगल करत होतो, छोट्या छोट्या भूमिका करत होतो आणि पहिला सिनेमा आमच्या सगळ्यांचा होता. तर नंतर कसं झालं की सगळेच नावारूपाला आले ना, म्हणजे संजय खापरे, सिद्ध्या, आम्ही सगळेच तसे नावारूपाला आलो. मग आम्ही सरांच्या मागे लागलो की सर करूया ना एक सिनेमा. म्हणजे तुमच्यापैकी जे ॲक्टर आहेत ज्यांना ॲक्टर व्हायचं आहे ते समजू शकतात की कशा पद्धतीने रिक्वेस्ट करावी लागते काम मागण्यासाठी. पण आम्ही केदार सरांच्या मागेच लागलो होतो की सर एक सिनेमा करूया, सर एक सिनेमा करूया. आणि एका रात्री ना मला माहीत नाही रिव्हील करावे की नाही, पण प्रामाणिकपणे मी तुम्हाला सगळंच सांगतो आता. रात्री 12:30 वाजता मला फोन वाजला केदार सरांचा. म्हटलं 12:30 वाजता का सरांनी फोन केला असेल, म्हणून फोन घेतला तर केदार सर म्हणाले की मी, अंकुश आणि भरत एकत्र आहोत. म्हटलं अच्छा, आपण एक नाटक करूया का? म्हटलं सर जत्रा 2 करूया ना. आणि मग झालं असं की एक दिवस ना अचानक ग्रुपच बनला. मी सकाळी उठलो आणि एक ग्रुप झाला होता जत्रा 2. माझी रिक्वेस्ट सरांनी मान्य केली आणि आम्ही जत्रा 2 सिनेमा करतोय लंडनला. म्हणजे प्रामाणिकपणे देवाकडे मागितलं की तो तुम्हाला जरा जास्तच देतो असं मला वाटतं. चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातून तुम्ही अनेक कॅरेक्टर्स प्ले करतात. सो तुमचा आवडता कॅरेक्टर कुठला आहे? मला माझे सगळेच कॅरेक्टर आवडतात, पण फारुळेबाई करायला मला जास्त आवडायचं. काय काय डेमो पुण्यात जाऊ दे सर. मला तर सांगितलं तर राव तुमचा इंटरव्ह्यू आहे. मी तुम्हाला डेमो असं म्हणण्यापेक्षा मी तुम्हाला त्याची गंमत सांगतो. त्या कॅरेक्टरची कशी गंमत आहे की ती ना फारुळेबाई जी आहे ना ती एका सुरात बोलणारी आहे की आज आपल्या गावामध्ये हा जो कार्यक्रम येवसलेला आहे तर तिचा हा सूर आहे. मला वाटतं की तो मला जास्त भावतो. असे आपल्यात असतात ना कोणीतरी, असं एखादं कॅरेक्टर सापडतच आपल्याला. तर आत्ता नको हा परफॉर्मन्स, मी तुम्हाला करून दाखवते. पण एवढे सगळे कॅरेक्टर्स तुम्ही प्ले करतात, पण कुशल बद्रिकी हा एकच आहे. सो हाऊ डू यू मेक शुअर की प्रत्येक कॅरेक्टर इज व्हेरी युनिक आणि लोकांपर्यंत तो पोचतो? बघा कसं होतं आमच्या सगळ्यांचं, मला असं वाटतं की सगळे लोक ॲक्टर म्हणून बरे आहेत. म्हणजे आम्हाला कुणालाच मिमिक्री येत नाही फ्रँकली स्पीकिंग. पण जेव्हा आम्ही त्याच्या लकबी पकडतो काही, तो माणूस चालत कसा असेल, जसं की अनिल कपूर आहे, अभय क्या बोल रहा भाई, तो तसा बोलतो. तर मला असं वाटतं की त्या माणसाची एक थॉट प्रोसेस पकडली ना त्याच्या कॅरेक्टरची की मग तो पकडता येतो असं मला वाटतं. म्हणजे बेसिक ॲनालिसिस केलं त्या कॅरेक्टरच्या मागे तर तुम्ही ते साकारू शकता. हां, तुम्ही कॅरेक्टर कसं पकडतात त्याच्यावर. म्हणजे काही माणसांच्या चालण्यावरनं सॉरी आम्ही तुम्हाला म्हणजे आता समजा जर का अनिल कपूरचं असं केलं ना तुम्ही अबे, तर ते त्याच्या चालण्यामध्येच आहे त्याच्या. किंवा तुम्ही जर का रजनीकांत सरनं जर का ऑब्झर्व केलं तर त्याचं चालणंच ते असं आहे. डिपेंड करते की तुम्ही काय त्याची पद्धत पकडता. काही कॅरेक्टरचं फक्त बोलणंच हे खतरनाक आहे. म्हणजे इरफान खान सर जे होते तर त्यांचं नुसतं बसून बोलणंच इतकं भारी असायचं. ते कॅरेक्टर म्हणजे ते पकडणं खूप मला वाटतं की गरजेचं आहे. ते पकडलं की प्रत्येकजण वेगळा दिसतो. मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि तिकडे स्वतःची एक आयडेंटिटी क्रिएट करणं हे तर अजूनही मोठ्याची गोष्ट आहे. सो हाऊ डिड यू गेट इस्टॅब्लिश्ड इन टू द इंडस्ट्री? बघा माझा जन्म झाला अंबरनाथला. गव्हर्नमेंट हॉस्पिटल होतं छाया हॉस्पिटल. तिथे मी 60 रुपयात जन्मलेला मुलगा आहे.
₹60 इन्व्हेस्टमेंट माझ्या आई वडिलांना किती पडली बघा आज. तर ना तेव्हा ना टी व्हीत माणसं कशी जातात हाच एक मोठा प्रश्नचिन्ह होता की आम्ही आश्चर्यचकित व्हायचो की यार बच्चन या सिनेमात मरतो आणि दुसऱ्या सिनेमात तो परत कसा काय जिवंत आहे, किंवा अमुक एका सिनेमात ही याची बहीण दाखवली, आता ती त्याची बायको कशी काय दाखवू शकते. आणि हे खूप जेन्युइन प्रश्न आहेत हा. म्हणजे आय डोंट नो तुम्हाला कधी आत्ताच्या पिढीला यात मला पडली, अर्थात आपल्या पिढीत काय फार हे नाही हा बाय द वे. तर ना हे प्रश्न आम्हाला पडायचं. मी अशा एका सोसायटीतनं बिलॉंग करतो की म्हणजे आपल्याला जे म्हटलं जातं की तुम्हाला एक भक्कम बॅकग्राऊंड हवं, कोणीतरी गॉडफादर हवं, तर असं काही नाही मला वाटत. प्रामाणिकपणे तुम्ही जर काम सुरू केलं तर तुम्हाला मिळत जातं. मी एक इंटरेस्टिंग किस्सा सांगतो तुम्हाला. मी ना एकपात्री अभिनय स्पर्धा खूप अटेंड केल्या, स्पर्धा मी खूप केल्या. तर त्याच्यात एकपात्री अभिनय स्पर्धा काही अटेंड केल्या, म्हणजे जवळजवळ 55 वगैरे मी केल्या. त्यातली एक स्पर्धा होती आपल्या ठाण्यामध्ये, नितीन कंपनीच्या तिकडे. नितीन कंपनी तुम्हाला माहिती आहे ठाण्यात राहणार तिकडे होती. आणि त्या स्पर्धेला मी गेलो. असं झालं होतं की मी खूप कंटाळलो की आता खूप स्पर्धा झाल्या पण काही घडत नाही आयुष्यात. असा एक पॉईंट येतो ना आपल्या की आता काहीच होत नाही आहे, तर हे सोडूया, काहीतरी नोकरी धंदा बघूया आणि मग काहीतरी आयुष्य पुढे जाईल. तर माझा एक मामा होता, त्याने स्वतःची एंट्री टाकली होती आणि तो घाबरला खूप की अरे नाही नाही मला नाही होणार, माझ्याकडनं होणार नाही. मग मला सांगितलं की आता पैसे तर वाया जातील आपले, ₹50 एंट्री फी होती, तर पैसे वाया जातील, काय करायचं. तर मी म्हटलं की ठीक आहे मग मी जातो, स्पर्धा बघूया, जिंकलो तर काय पार्टी करूया. आणि स्पर्धेला मी परफॉर्मन्स केला. आणि त्याच स्पर्धेला सिद्धार्थ जाधव हा कॉम्पिटिटर म्हणून आला. तोपर्यंत सिद्धार्थने एक नाटक केलं होतं आणि टी व्हीवरती त्याचा एक परफॉर्मन्स सुपर डुपर हिट झाला होता. तेव्हा DDला वगैरे त्याचा परफॉर्मन्स झाला होता, तेव्हा फार चॅनल नव्हते. आणि ना सिद्धार्थ आला ना, तसा मला असा राग आला ना, आपली काही दोस्ती यारी नव्हती तेव्हा, तो फक्त एक कॉम्पिटिटर म्हणून आला. तर मी म्हटलं हे साले कमर्शियल आर्टिस्ट. एक वजूद होता आहे ना, एक हौशी रंगभूमी आणि एक आपली व्यावसायिक रंगभूमी. तर हौशीवाले कायम व्यावसायिकवाल्याने शिव्याच घालत असतात. तर मी आपला हे झाले कमर्शियल आर्टिस्ट आले, आता काय हे जिंकून जाणार, यांचं एक वलय असतं रे, असं वगैरे मी माझ्या ग्रुपमध्ये सांगत होतो सगळ्यांना. आणि मग स्पर्धेचा निकाल सुरू झाला आणि स्पर्धेचा निकाल तृतीय क्रमांक अमुक एक, द्वितीय क्रमांक सिद्धार्थ जाधव आणि प्रथम क्रमांक कुशल बद्रिके. तर मी म्हटलं नाही असं काय नसतं अगदीच, प्रामाणिक माणसं पण असतात जगात. तेव्हा सिद्धार्थने मला विचारलं की तू कमर्शियल नाटक करण्यात इंटरेस्टेड आहेस का, एक नाटक चालू आहे आणि त्याच्यासाठी आम्हाला एक ॲक्टर हवा आहे. तर मग मी म्हणालो की चलो यार, कदाचित हीच अपॉर्च्युनिटी असेल. आणि तो मला घेऊन गेला देवेंद्र पेन सरांकडे. तिथे त्यांनी माझं ऑडिशन घेतलं, त्यांना माझं काम आवडलं, त्यांनी मला नाटकासाठी फायनल केलं. ते नाटक माझं पहिलं कमर्शियल नाटक. सो बघा काय गंमत आहे, त्या स्पर्धेमध्ये मी उतरलो नव्हतो, माझ्या मामांच्या फॉर्मवरती मी परफॉर्मन्स केला. म्हणजे मी माझं नाव सन्मान मोहिते सांगितलं होतं. आणि त्या एका स्पर्धेने मला खूप काही गोष्टी दिल्या, त्या मी तुम्हाला सांगतो. पहिली तर तिथून माझं कमर्शियल नाटक सुरू झालं. तर अपॉर्च्युनिटी, संधी ही तुम्हाला कधी कशी येईल काही सांगता येत नाही, पण ती तुम्हाला घेऊन जातेच तिच्याबरोबर असं मला वाटतं. आणि त्याच स्पर्धेमध्ये एक मुलगी होती, तिने फार सुंदर परफॉर्मन्स केला होता. ते फुलराणीचा पॅच असेल, फुलराणीचा पॅच माहीत असेल तुम्हाला. मला फारिस्टाच्या शापामधल्या बाई गत हुवाच है, असं त्या मुलीने केलं. मी म्हटलं यार ये लडकी में कुछ है आबा, ती आज माझी बायको आहे बायको. तिचं तिथे उत्तेजनार्थ तिला कॉन्सोलेशन प्राईज मिळालं होतं. तर मला वाटलं नव्हतं की उत्तेजनार्थ मिळणाऱ्याबरोबर मला आयुष्य काढावं लागेल.
आणखीन एक मी मगाशी बोलता बोललो की एक मला इथे बोलवलं त्याबद्दल थँक्यू, कारण माझी बायको ह्याच कॉलेजची विद्यार्थिनी आहे. आज मी खूप भाव खाऊन आलोय. तेरे कॉलेज में गेस्ट बन के जा रहा हूं बे. मग पुढच्या वेळेस दोघं जोडीमध्ये या. मी तर आजच येणार होतो, मला तर आज भाव खायचा होता. पुढच्या वेळेला येऊ. पुढच्या वेळेस पूर्ण टीम सोबतच येऊ आपण चला हवा येऊ द्याच्या. हा अगदी अगदी, तुम्हाला आवडेल ना आमची टीम आलेली? आमच्या टीमला भेटाल तर तुम्हाला जास्त मजा येईल. त्यात भाऊ कदमला भेटाल तर नक्कीच आवडेल. माझा पुढचा प्रश्न असा आहे की इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतरचे काय काय स्ट्रगल्स फेस केले तुम्ही? हे तर मला वाटत नाही ह्याच्यात काही गंमतवाला प्रश्न आहे. स्ट्रगल प्रत्येकाच्याच आयुष्यात असतो आणि मला असं वाटतं की जे एका सामान्य कुटुंबातनं येतात, सामान्य काय किंवा कुठल्याही मोठे, नाहीतर राजकुमारचा मुलगा आज खूप मोठा सुपरस्टार असतात. तुमच्यामध्ये एक एक्स फॅक्टर लागतो. आणि माझ्या स्ट्रगलविषयी म्हणाल तर मी राहायचो अंबरनाथला. कोणी लांबून येतं का इथे या कॉलेजला? डोंबिवली. भाई डोंबिवली तो बहुत नजदीक हो गया. हां, बदलापूरला कोण आहे? ह्या समदुःखी लोक. टिटवाळ्याचं कोण होतं? हां, म्हणजे यांना पण दुःख कळू शकते. मग आमचं शूट चालायचं मड आयलंडला, म्हणजे 3 तास वन साईड ट्रॅव्हल आणि 3 तास परत, म्हणजे 6 तासाचं आमचं माझा ट्रॅव्हल व्हायचं. आणि शूटिंगचं असतात 12 तासाची शिफ्ट असते, पण मराठीमध्ये आपण 14 तासाची शिफ्ट करतो. त्यामुळे 14 तास ते आणि 6 तास ट्रॅव्हलिंगचे. बरं, गंमत अशी असायची की मी निघायचो घरातनं बाईकने, स्टेशनला गाडी लावायचो, ट्रेनने प्रवास करायचो, त्याच्या पुढे बसने जायचो, त्याच्यानंतर मी बोट पकडायचो, मग बोटीतनं पलीकडे जाऊन परत बस पकडायचो आणि मी लोकेशनवर पोहोचायचो. तर फक्त विमान सोडून बाकी सगळ्या माध्यमातून मी प्रवास करायचो. आणि मग त्यामध्ये तुम्हाला खूप वेगवेगळे अनुभव येतात प्रवासात. असंही झालं की एकदा तर काहीतरी दंगलीचं वातावरण वगैरे झालं होतं. शेवटची ट्रेन ऑफकोर्स आमची चुकायचीच, त्यामुळे कंपल्सरी तुम्हाला स्टेशनवर थांबणं आहे. पण माझ्याबरोबर असे खूप लोकांचं स्ट्रगल आहे. हे काही फार वेगळं असं काहीतरी सांगतोय असं नाही, खूप लोकांनी असं स्ट्रगल केलं आहे. पण जे लोक ह्या क्षेत्रात येतील, सामान्य घरातनं असतील, त्यांना ते माहिती पडत नाही डायरेक्ट गाडी करणं, कार करणं. सो त्या गोष्टी आल्या. एकदा असं दंगलवर थोडंसं वातावरण होतं, त्यामुळे प्लॅटफॉर्मवर पण थांबू देत नव्हते लोक. तर मी आपला तरी बघूया ना थांबवतात का, तेव्हा पोलिसांनी साटकन एक पटकन लय जोरात लागतं त्यांचं ते दांडू असतं नाही का हातात. सो हे सगळं ऐकून कळतंच की तुमचं खूप हेक्टिक शेड्यूल आणि रुटीन असतं. म्हणजे तुम्ही वेब सिरीजचंही शूटिंग करतात, चित्रपटाचंही करतात, चला हवा येऊ द्याचंही करतात. सो स्वतःसाठी वेळ कसा काढतात मग या सगळ्यांमधून? अगदी खरं सांगायचं तुम्हाला तर मी शनिवार रविवार सुट्टी घेतो, फ्रँकली स्पीकिंग. शनिवारी कधी कधी जमत नाही, पण रविवार मात्र मी माझ्या फॅमिलीसाठी ठेवतोच. जर का एखादं म्हणजे सिनेमाचं शूटिंग आलं तर, अदरवाईज माझ्याकडे माझा रविवार असतो जो मी माझ्या फॅमिलीसाठी ठेवतो. आणि बाकी स्वतःसाठी वेळ म्हणायचं ना तुम्ही, तर ह्या कोविड काळामध्ये असं मला वाटतं की मला स्वतःला वेळ नाही मिळाला तरी चालेल, काम चालू राहू दे. एक ना चक्र चालू राहिलं पाहिजे हो आयुष्याचं. थांबलं तर काय मजा नाही. मला आता मी टाईमची गरज वाटत नाही. म्हणजे ट्रूली तुम्हाला तुमचं काम खूप आवडतं आणि तुम्ही पॅशनेट आहात याबद्दल. हां, म्हणजे तेच माझ्याकडे आहे माझं म्हणून. माझ्याकडनं ते जर वजा केलं तर तुम्ही कशा दिसायला सुंदर आहात. थँक्यू. राव, आमच्याकडे तर कुणी बघायला बी तयार नाही. म्हणजे आमच्याकडे जे काय ते आमची कलाच आहे. तर हेच जर माझ्याकडनं बाजूला काढलं तर काय राहील ना माझ्याकडे. मला हे खूप आवडतं. मी बाय द वे नोकरी पण केली आहे. मी रिलायन्स जनरल इन्शुरन्सला होतो. कुणाला ॲक्टर व्हायचं आहे मुलांपैकी? कोणी आहे इथे ज्यांना ॲक्टर म्हणून करिअर करायचं आहे? असं एक हात वर केलं त्यांनी. अच्छा, तो पण अर्धा केला. बाकी हा दुसरा. बाई, तुमच्या दोघांचं आयुष्य लय कठीण आहे. आमचं कसं होतं ना, आमचं एक फिक्स इन्कम नव्हतं ना. कमवले तर तुम्ही 1 लाख कमवाल, नाहीतर पुढचे 2 महिने ठरणार काहीच नाही.
तर ना अशा लोकांना साधारणपणे मुली देताना आईबाप जाम विचार करतात. तसंच झालं होतं. मग मला सांगितलं की तू नोकरी कर. त्यामुळे मी 9 महिने नोकरी केली. जसं लग्न ठरलं तसं नोकरी सोडली. इंडस्ट्रीमध्ये इस्टॅब्लिश व्हायला तुम्हाला साधारण किती वर्ष लागले? म्हणजे खूप स्ट्रगलचा एक फेज होता का मग आल्याच तुम्हाला एकदम लोकांनी म्हणजे स्वतःची आयडेंटिटी लवकर क्रिएट झाली? बघा, आज तुम्ही मला कुशल बद्रिके म्हणून ओळखताय. मी गेले 22 वर्ष काम करतोय. तर मग हा खूप मोठा पिरियड आहे ना आयुष्यातला. तुमचं स्ट्रगल संपतच नसतं. माझ्या घराचे हप्ते अजून चालू आहेत, त्यामुळे स्ट्रगल चालूच आहे माझं. मग असं कधी वाटलं का की आपण हे क्षेत्र का निवडलं आहे? म्हणजे स्वतःवर असे सेल्फ डाऊट्स कधी आले का? नाही, मला असं कधीच नाही वाटलं. हा फारच गंभीर प्रश्न आहे ॲक्च्युली. मला कायम ह्या क्षेत्रात काम करताना खूप आवडलं. आणि मी जसं म्हणालो की हे जर तुम्ही माझ्यातनं काढाल तर माझ्याकडे वेगळं काहीच नाही आहे. असं झालं होतं आमच्या लग्नाच्या वेळेला एकदा की मला त्यांच्या घरातनं सांगितलं गेलं होतं की तू हे क्षेत्र सोड आणि इथे वळ. तेव्हा मी असं ठामपणे सांगितलं होतं की मी हे क्षेत्र नाही सोडू शकत. मग बाकी काहीही झालं तरी चालेल माझ्या आयुष्यात, पण माझ्या आयुष्यात सगळं चांगलं घडलं. मला कधीच असं नाही वाटलं की मी चुकीच्या क्षेत्रात आलो. मला खूप चांगली माणसं भेटली. आपण कधी कधी बाहेर असतो तर आपण वेगळ्या गोष्टी ऐकतो इंडस्ट्रीविषयी, पण मला खूप चांगली माणसं भेटली. मला कायम अभिमान राहिला या क्षेत्राचा. ही तुमची आयडेंटिटी बनली आहे. येस. आणि मला वाटतं की म्हणूनच तर आज मी तुमच्या एवढ्या मोठ्या कॉलेजमध्ये येऊ शकलो ना. माझ्या मार्काच्या बळावर तर तुम्ही मला फॉर्म पण देणार नाही. सो आत्ताची जी वेळ आहे की कॉमेडी फील्ड म्हणजे यंग ऑडियन्सला खूप आवडते आणि ते खूप हाईप क्रिएट केली आहे. तुम्हाला वाटतं पुढच्या 5 किंवा 10 किंवा 15 वर्षातही ती हाईप असेल आणि ते घरोघरी पोचेल, तो प्रेम जो आहे कॉमेडी फील्ड रिलेटेड, जसं तुमचा कार्यक्रम आहे चला हवा येऊ द्या? कॉमेडी मला असं वाटतं की कायम आपल्याकडे होतीच. आपले मराठी सिनेमे हे मधनं गंभीर धाटणीचे होते, पण आजही कोणी कुणालाही विचारलं तर तुम्ही अशी ही बनवाबनवी हा त्यांचा फेवरेट सिनेमा आहे. दादा कोंडकेंच्या सिनेमांपासनं आजपर्यंत, ब्लॅक अँड व्हाईटपासनं आजपर्यंत कॉमेडी ही आहेच की. आणि मला असं वाटतं की कॉमेडीविषयी तुम्ही जर मला विचाराल, मी रोज कॉमेडी करतो, रोज मी परफॉर्मन्स करतो. लोकांचं आयुष्य ना कायम स्ट्रेसने भरलेलंच असतं. त्यांच्या काही बॅटल्स असतात. मग तुम्ही कुणालाही घ्या. मला माहीत नाही हे इथे बोलावं की नाही, पण आशाताईंच्या मुलीने सुसाईड केलं होतं. तुम्हाला माहिती आहे का? आशाताईंच्या मुलीने सुसाईड केलं होतं. त्यांच्याच घरातली गनने स्वतःला शॉट करून घेतलं होतं. इतक्या मोठ्या बाईला काय बरं, तिच्या मुलीला काय बरं दुःख असेल, की म्हणजे काय आयुष्यात असं काय असेल की तिला स्वतःचं आयुष्य संपवावं असं वाटलं. तर मला असं वाटतं की ना प्रत्येक माणसाला, ते कुठल्याही पदावर असो, कुठल्याही जागेवर असो, त्यांच्या बॅटल्स आहेत, ते त्यांच्या स्ट्रेसमध्ये आहेत. या सगळ्यातनं त्यांना बाहेर काढणारा विषय जर असेल तर तो म्हणजे विनोद. मला असं वाटतं की एवढं मोठं काम देवाने मला दिलं, तर मी कधी त्याचा दर्जा ठरवत नाही. हा काय दर्जा आहे, ह्या विनोदाचा काय दर्जा आहे. तो प्रामाणिकपणे माणसाच्या मनापर्यंत भिडला पाहिजे आणि त्याच्या आयुष्यातले ते क्षण गोड करून टाका, त्याला त्याच्यातनं बाहेर काढा, एवढंच मला वाटतं मोठं आहे. त्यामुळे हा काळ कधीही संपणार नाही. यावर आपण एक ह्यूज राउंड ऑफ अप्लॉज करू. कॉमेडीचा विषय या बरं, तुम्ही माझ्याबरोबर डायरेक्ट बोलू शकता हा का? मध्येच तुम्हाला काय वाटलं तर असं काही थोडं अरे बोलता पण वाटलं की याला जरा असं विचारूनच बघूया, काय जास्त शहाणपणा करतो. तुम्ही बिंदास बोला. हां, कॉमेडीच्या फील्ड या टॉपिकवर आपण आहोत. तर तुमची एक वेब सिरीज आहे स्ट्रगलर्स आला, तर म्हणजे बंचुकेपणा येणार नाही मला असं वाटतं त्याच्यामुळे. स्ट्रगलिंग आर्टिस्ट हे जे म्हणजे यंग एस्पायरन्स आहे, ज्यांना बनायचं आहे पुढे जाऊन ॲक्टर किंवा कुठल्याही क्षेत्रात जायचं आहे जसं कॉमेडी फील्डमध्ये, तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? प्रामाणिकपणे काम करत राहा बस. मला असं वाटतं की जेव्हा तुमचं काम इथे टच होतं ना माणसाच्या, तर तिथे तुमचा स्ट्रगल संपतो आणि ॲक्च्युअल तुमचं करिअर सुरू होतं.
तर तिथे पोहोचण्याचा मनापासून मनापर्यंत पोहोचण्याचा प्रवास हा एवढंच स्ट्रगल आहे. प्रामाणिकपणे काम करत राहा. कारण आम्हाला जे काही मिळालं, आमच्या काही कोणी गॉडफादर नव्हतं, आम्हाला घरातनं शिकवणारं असं कोणी नव्हतं. आम्ही काम करत 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 राहिलो प्रामाणिकपणे आणि आज आम्ही इथे आहोत. चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातून तुम्ही घरोघरी पोचला आहात. सो काय कसं आयुष्य बदलल्या या कार्यक्रमानंतर? चला वायू द्या कार्यक्रमाने मला खूप काही दिलं. म्हणजे फू बाय फू याच्या आधी आम्ही कार्यक्रम करायचो. तिथून थोडं थोडं नाव लोकांना कळायला लागलं की कुशल बद्रिके, कुशल बद्रिके, मी, भाऊ काय, भारत, सागर, श्रेया, आम्हाला सगळ्यांना चला हवा येऊ द्याने नावारूपाला आणलं. मला असं वाटतं की आज घराघरात आम्हाला त्यांची फॅमिली समजलं जातं. आम्ही जेव्हा महाराष्ट्र दौऱ्यात होतो तेव्हा असं कधीच झालं नाही की आम्ही हॉटेलमधलं जेवलो. आम्हाला प्रत्येक वेळेला कुणाच्या ना कुणाच्या घरातनं जेवण यायचं. मला वाटतं की आपण आपली भाकरी मोडून दुसऱ्याला देतो, याच्यापेक्षा मोठं काय असावं. आणि जेव्हा आम्ही परफॉर्मन्स करतो, बाहेर जातो, स्टेजवरती जेव्हा जातो, तेव्हा जवळजवळ अर्धा मिनिट, 1 मिनिट लोक आपल्या नावाचा जयघोष करत असतात. आमच्या वेळेला 1-1 मिनिट जातो, भाऊच्या वेळेला तर 3-3, 4-4 मिनिटं आम्हाला थांबावं लागतं. लोक एवढं प्रेम करतात. काय हवं अजून दुसरं आयुष्यात? अगदी बरोबर. आता आपण आपल्या इंटरव्ह्यूच्या नेक्स्ट सेगमेंटकडे वळूया. मी थोडेसे प्रश्न विचारणार आणि ते रॅपिड फायर राऊंड आहे. सो एकदम तुम्हाला अच्छा, तुम्ही प्रश्न आत्ता विचारणार आहात? थिएटर, सिनेमा का वेब सिरीज तुमचं आवडतं माध्यम? सिनेमा. फेवरेट काम आत्तापर्यंत केलेलं? कुठलाही चित्रपट किंवा नाटक? पांडू. सर्वात जास्त चॅलेंजिंग काय असतं? वेब सिरीज, सिनेमा का कॉमेडी शो? सिनेमा. सगळ्यात कठीण सिनेमा. मला वाटतं हे रॅपिड फायरमध्ये होऊ शकत नाही. सिनेमा, कारण सिनेमाचं जे कॅरेक्टर आहे ना, त्याचं तुम्हाला बारीक बारीक त्या माणसाचं थॉट काय असेल, विचार काय असेल, इथून विचार करून तुम्हाला तो जिवंत करावा लागतं ना. एक कुणीतरी रंगवलेलं कॅरेक्टर असतं, ते जिवंत करावं लागतं. सो मला ते चॅलेंजिंग वाटतं. चल, असा एखादा चित्रपट जो तुमच्या हृदयाच्या खूप जवळ आहे? बायोस्कोप नावाची एक मराठी फिल्म आली होती. त्याच्यामध्ये मी एक होता काऊ नावाची एक शॉर्ट फिल्म आहे. 4 शॉर्ट फिल्मची मिळून एक फिल्म बनवली गेलेली आहे. त्यातली एक होता काऊ म्हणून फिल्म आहे. त्याच्यात मी काम केलं होतं, मी आणि स्पृहा जोशी. मला त्याच्यासाठी बेस्ट ॲक्टरचा अवॉर्ड आहे त्या वर्षीचा. आणि ती माझ्या सगळ्यात हृदयातल्या जवळची फिल्म आहे. फार गाजली नाही ती फिल्म खूप, पण इतकी सुंदर फिल्म आहे ना. एक आपल्यामध्ये एक कॉम्प्लेक्स असतो ना कायम. आपण सामान्य फॅमिलीतनं जेव्हा बिलॉंग करतो, किंवा मी तर अशा फॅमिलीतनं होतो की पहिल्यांदा मॉल बघितल्यानंतर पण आम्हाला धडकी भरली होती. यार त्या काय एस्केलेटरवरती चढायचं कसं, की याला आपण पडलो तर लई लोक हसतील यार आपल्याला. तर म्हणजे असं कायम ह्या एका कॉम्प्लेक्समध्ये आम्ही जगणारी सामान्य एक पिढी असते. त्या मानसिकतेवरती आधारित तो सिनेमा आहे. तर तुम्हाला जर शक्य असेल तर नक्की बघा. आय थिंक तो याच्यावरती नेटफ्लिक्स किंवा कुठे आहे ना, नेटफ्लिक्सला आहे ना. प्लीज बघा, नक्की तुम्हाला आवडेल तो. आता आपण आपल्या ऑडियन्सकडे वळूया. सो कोणाला काही प्रश्न असेल सो प्लीज रेज युअर हँड. डायमेन्शन्स टीम विल कम टू यू अँड हँड यू ओव्हर द माईक. हॅलो, माझं नाव मृदुला शिंदे आहे आणि माझा प्रश्न हा आहे की आता जसे स्टँडअप कॉमेडी खूप फेमस आहेत OTT प्लॅटफॉर्मवर, जसं तन्मय भट किंवा अभिषेक उपमन्यू, हे सगळे फेमस आहेत. तर मराठी इंडस्ट्रीमध्ये स्टँडअप कॉमेडी अजून पुढे जाण्याचा काही स्कोप आहे का? ह्याच्यावर तुमचा काय विचार आहे? स्टँडअप कॉमेडीसाठी आत्ता एक मराठी शो चालू आहे, हे तर काहीच नाही नावाचा. पण मुळात कसं आहे ना, मराठी इंडस्ट्रीमध्ये आपला बेस हा नाटक आहे. सो तिथे ना रिॲक्शन्सचा खेळ खूप जास्त आहे, गिव्ह अँड टेकचा खेळ जास्त आहे. त्यामुळे मला असं वाटतं की सोलो माणूस उभा राहून जेव्हा विनोद सांगतो, त्याहीपेक्षा दोघं जण उभं राहून जेव्हा काही करतात ना इनेक्टमेंट, ती आपल्याला पण जास्त भावते आणि ती त्यांना जास्त चांगली जमते. मला स्टँडअप कॉमेडी जमत नाही. मी तो गिव्ह अँड टेकवाला आर्टिस्ट आहे. मला असं वाटतं की आपला तो बेस असल्यामुळे तसं असावं.
ते एक वेगळं क्षेत्र आहे. पण आत्ता मराठीत तसा कार्यक्रम चालू आहे, हे तर काहीच नाही नावाचा, झी मराठीवर. थँक्यू सो मच सर. सर मी वजस FYGC करतो. तुमचं पहिलं पेमेंट किती होतं? मेन अमाऊंट नका सांगू, काय घेऊ शकतात असं सांगा. पहिलं पेमेंट ना, हां पहिलं पेमेंट. पहिलं पेमेंट नाटकासाठी माझं 100 रुपये होतं. अच्छा, आणि आता किती आहे? आत्ता मी महिन्याला एक कार विकत घेऊ शकतो एवढं आहे. अजून एक रिक्वेस्ट होती, तुम्ही ते चला हवा युद्धामध्ये करतात ना रजनीकांत, तो एकदा करून दाखव. ऐ गाडी आत्ता चालून दाखवलं की तुला? नाही ते बसून दाखवा ना. बसून दाखवू? हां म्हणजे तुम्ही मला शांत बसू देणार नाही असं असं